आजकालच्या शहरी गल्ल्यांमध्ये धूर फक्त प्रदूषणाचाच नाही तर चिल होण्याचाही एक भाग झालाय. मग ती हायफाय पेंट हाऊस पार्टी असो, चकाचक पब असो की कोपऱ्यावरची टपरी, हे गांजाचं रोप सगळीकडेच पोहोचलंय. पार्ट्यांमध्ये तर जॉईंट म्हणजे जणू स्टेटस सिम्बॉल झालाय. तिथल्या धुंदीत मोजक्या मित्रमंडळींच्या घोळक्यात हा विषय अगदी आरामात फिरतो. पबच्या बाहेर पार्किंग मध्ये किंवा स्मोकिंग झोनच्या आडून एखादी पोरगी देखील छुप्या स्वरात विचारते, ब्रो जॉईंट का रोल आहे का? आणि तिथूनच खरी ट्रिप सुरू होते. त्यासोबत खरा ड्रामा रंगतो तो टपरीच्या मागच्या बाजूला. तिथे लुक वेगळा असतो. 4-5 गंजेडी पोरं गोल करून बसलेली असतात. त्यात एक जण माल भरतो तर दुसरा ट्रिपा खातो. त्यात पेपरमध्ये माल भरतानाचा तो फोकस एखाद्या इंजिनियर पेक्षा कमी नसतो. आणि यामागं लय मोठं जाळं असते मंडळी. आपल्याला दरवेळेला प्रश्न पडतो की या तळागाळातल्या पंटरपर्यंत, तळागाळातल्या पोरांपर्यंत गांजा कसा काय बरं पोहोचतो? यांना कोण आणून देत असेल बरं? ह्याची तस्करी कशी केली जाते? याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. देशी कट्ट्यापासून ते हायफाय रेव पार्ट्यांपर्यंत आणि गल्लीतल्या पंटरपासून ते आलिशान पेंट हाऊस मध्ये राहणाऱ्या नशाबाजांपर्यंत हा माल पोहोचतो कसा, हा प्रश्न जितका गुंतागुंतीचा आहे तितकाच त्याचा प्रवास थरारक आणि तितकाच धक्कादायक आहे. भारतात गांजाचा प्रवास सुरू होतो तो प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागातून, ज्याला एओबी झोन असं म्हटलं जातं. इथून निघालेला हिरवा गांजा संपूर्ण देशाच्या नसांमध्ये विष कालवण्यासाठी बाहेर पडतो. पण हा प्रवास सरळ नसतो. यात कव्हरिंगचा खेळ लय महत्वाचा असतो. जेव्हा एखादा ट्रक या भागातून बाहेर पडतो तेव्हा वरून तो सुका मेवा, कांदे, बटाटे किंवा चक्क कोळशानं भरलेला असतो. पण त्याच्या खालच्या भागात खास कप्पे बनवून शेकडो किलो गांजा लपवलेला असतो. कधी कधी तर चक्क टँकर्सचा वापर केला जातो, ज्यात रिकाम्या जागी गांजांच्या पाकिटांची साठवणूक केली जाते. आता प्रश्न येतो तो रेव पार्ट्यांचा. इथली दुनिया थोडी वेगळी आणि चकाचक असते. रेव पार्ट्यांमध्ये जो गांजा पोहोचतो तो अनेकदा हायड्रोपोनिक स्वरूपात असतो. हा गांजा भारतात पिकणाऱ्या साध्या गांजापेक्षा कैक पटीनं महाग आणि घातक असतो. अलीकडच्या काळात डार्क वेब हे या तस्करीचं टार्गेट सेंटर बनलंय. त्यात रेव पार्टी करणारे शूटर्स किंवा ड्रग पेडलर्स डार्क वेबवर जाऊन ऑर्डर देतात आणि त्यांचं पेमेंट बिटकॉइन मध्ये करतात. आता हा डार्क वेब काय विषय तर बघा मंडळी, गुगलवर या गांजा साठवलेल्या पंटरने छुप्या वेबसाईट्स तयार केलेल्या असतात. ते फक्त त्यांना आणि त्यांच्या डीलर्सला माहिती असतात. त्या वेबवर हे जातात आणि त्यांना हवा तेवढा गांजा ऑर्डर करून ठेवतात. त्यानंतर हा माल त्यांच्यापर्यंत सुमडीत कुरिअरद्वारे नाहीतर एका डीलर्स कडून दुसऱ्या डीलरकडे त्यांच्याकडून पुढे पुढे करत ऑर्डर केलेल्या माणसापर्यंत येऊन पोहोचतो. त्यासोबत समजा जर कुरिअर केला तर कुरिअर कंपन्यांना संशय येऊ नये म्हणून हा गांजा चक्क खेळणी, पुस्तके किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या आत लपवून पाठवला जातो. एका माध्यमांच्या रिपोर्टनुसार अनेकदा विटॅमिनच्या गोळ्यांच्या डब्यात किंवा परदेशी चॉकलेटच्या रॅपरमध्ये गुंडाळून ही नशा हाय सोसायटीमध्ये पोहोचते. त्यासोबतच पार्टीमध्ये गांजा पोहोचवण्यासाठी ही गांजा मंडळी कोड वर्डचा वापर करतात. थेट नाव न घेता ग्रीन टी, मॅजिक स्टिक किंवा स्टफ यासारख्या शब्दांनी त्यांचे व्यवहार पूर्ण करतात. यात सोशल मीडियाचा, विशेषतः स्नॅपचॅट आणि टेलिग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, कारण तिथे मेसेज आपोआप डिलीट होण्याची सोय असते. या पंटरपर्यंत पोहोचण्यासाठी एक साखळी काम करते. त्यातला मुख्य तस्कर शहराच्या बाहेर माल उतरवतो, तिथून तो होलसेलर्स कडे जातो आणि मग तो विभाग वाईज वाटला जातो. कधी कधी गल्लीतल्या पंटरपर्यंत हा माल पोहोचण्यासाठी अनेकदा डिलिव्हरी बॉयचाही वापर केला जातो, जे जेवण किंवा सामान पोहोचवण्याच्या नावाखाली गांजाची पाकिटं योग्य त्या पत्त्यावर पोहोचवतात. भारतातली तस्करी केवळ रस्त्यानंच नाही तर समुद्रमार्गेही चालते बरं का. ओडिशाहून विशाखापट्टणम आणि तिथून समुद्रमार्गे हा माल कोकण किनारपट्टीवर भारताला वळसा घालून आणतात, जेणेकरून त्यांचा आणि थेट माणसांचा जास्त संबंध येणार नाही. म्हणून समुद्रातून प्रवास करणं त्यांना सोयीस्कर वाटू लागतं. त्यानंतर तो कोकणात उतरवून मुंबई आणि पुण्यासारख्या सिटीजमध्ये पसरवला जातो. त्यातली धक्कादायक बाब म्हणजे आता गांजाची शेती करण्यासाठी जंगलाची गरज उरलेली नाहीये. एका अहवालानुसार शहरातल्या फ्लॅट्समध्ये इंडोर फार्मिंगद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युव्ही लाईटचा वापर करून उच्च दर्जाचा गांजा पिकवला जातो. असे अनेक प्रकारही सध्या समोर आले आहेत. ही साखळी इतकी घट्ट आहे की एका पंटरला पकडलं तरी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी आव्हान ठरतं, कारण या धंद्यात कटआउट पद्धत वापरली जाते, जिथे एकाला दुसऱ्याची ओळख माहीतच नसते. नुकतीच 22 तारखेला एक घटना पाटणा शहरात घडली. थायलंडवरून गांजा मागून तो पुणे मुंबई सारख्या शहरात विकण्याचा बनाव पोलिसांनी हाणून पाडला. हे ड्रग डीलर थायलंडवरून गांजा मागवायचे
आणि रेल्वे मार्ग त्या ठिकाणांपर्यंत पोहोचवायचे. खरं तर मंडळी, थायलंडमधून हा गांजा विमानातून बिहारमधील गया विमानतळापर्यंत आणला गेला. कारण गया इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इथं दिल्ली किंवा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या कठोर तपासणीचा अभाव नाहीये. त्यामुळे तस्करांना छुप्या पद्धतीनं गांजा आणण्यास मदत होते. माध्यमांच्या माहितीनुसार या विमानतळावरून आतापर्यंत 2 वेळा 35 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आले. याची किंमत साधारणपणे 35 कोटींहून अधिक आहे. तस्करीनंतर भारतात थायलंडच्या या प्रीमियम दर्जाच्या गांजाची किंमत 80 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.2 कोटी रुपये प्रति किलो पर्यंत जाते असं बोललं जातं. आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात देशभरातून तब्बल 1.33 लाख किलो एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत जवळपास 2000 कोटींच्याहून अधिक घरात जाते. मंडळी, विचार करा, एवढा माल जर बाजारात पोहोचला असता तर किती पंटर आणि तरुण पिढी हे धुंदीत असते, ट्रिपा खात असते. केवळ जप्तच नाही तर पोलिसांनी 3889 कोटी रुपये किमतीचा जुना साठा देखील नष्ट करून तस्करांच्या कंबरण्यांवर जोरदार लाथ मारली आहे. एका कारवाईमध्ये चक्क चिकन फीडच्या पोत्यांखालील ड्रग्ज लपून नेले जात होते. त्यात वासानं पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ही शक्कल लढवली गेली होती. इतकंच काय तर काही ठिकाणी चक्क रुग्णवाहिका आणि फळांच्या गाड्यांचा वापर करून ही गांजा मंडळी कळतेश होतात. या तस्करीच्या जाळ्यात गेल्या वर्षभरात 994 तस्करांना बेड्या ठोकल्या गेल्या आहेत, ज्यात 25 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. यातील गंमत म्हणजे रेव पार्ट्यांसाठी जो हायड्रो गांजा वापरला जातो तो विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चेक इन बॅग्स मध्ये सापडल्याच्या अनेक केसेस गेल्या वर्षात समोर आल्या आहेत. एकदा तर एका प्रोजेक्टमध्ये चक्क प्रोजेक्टर्सच्या आत कोकेन आणि गांजाची पाकिटं लपून ती ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा प्रयत्न फसला होता. थोडक्यात काय तर गल्लीतल्या पंटरला मिळणारी 500 रुपयाची पुडी असो किंवा हायफाय पार्टीतला स्टफ, यामागे करोडो रुपयांची उलाढाल आणि तस्करीचं अत्यंत जबराट जाळं पण तितकंच धोकादायक मार्ग वापरले जातात. ही आकडेवारी सांगते की जितकी पोलीस यंत्रणा कडक होतीये तितकेच तस्करही आपले रस्ते आणि पद्धती वेगवेगळ्या पद्धतीचे बनवत चाललेत, ते हुशार बनत चाललेत. सुरुवातीला फक्त मज्जा किंवा स्ट्रेस घालवण्यासाठी घेतलेली एकदम कधी त्या पंटरला पूर्णपणे गुलाम बनवतो हे त्यालाही कळत नाही. गल्ली बोळातले तरुण ज्यांच्या डोळ्यात स्वप्न असायला हवीत तिथं आज फक्त सुन्नपणा आणि लालसरपणा दिसतो. तासन तास एका जागी बसून राहणं, कामावरून लक्ष उडणं आणि घरच्यांशी खोटं बोलून पैशांची जुळवाजुळव करणं यातच त्यांचं आयुष्य खर्च होत आहे. नशेच्या आहारी गेलेली ही गांजा मंडळी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही पोकळ होत चालली आहे. एका बाजूला मोठ्या तस्करांच्या तिजोऱ्या भरत असताना दुसरीकडे मात्र कष्टानं कमावलेला पैसा या दुराच्या लोटात गायब होतोय. यातली सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे ही तरुण मुलं नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी गांजाचा आधार घेतात, पण हाच आधार त्यांना भविष्याच्या अंधारात ढकलत आहे. तिथूनच त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायला सुरुवात होते. सध्याच्या घडीला अनेक असे अल्पवयीन मुलं आणि तरुण मुलं आहेत जे या नशेच्या आहारी गेलेले आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतात. त्यांना या दलदलीतून काढण्यासाठी जाणत्या मनाची माणसंच हे काम करू शकतात. त्यामुळे व्यसनांना वेळीच आवर घाला आणि सुख्या आयुष्याला सुरुवात करा आणि अस्त करून आनंदात जगा. बाकी मंडळी, तुम्हाला गांजाच्या या एकूण प्रवासाबद्दल काय वाटतंय? आणखी कोणकोणते रूट तुम्हाला माहिती आहेत का? कशा पद्धतीनं गांजा तळागाळातल्या पोरांपर्यंत आता पोहोचतोय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.